येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापुरातील सर्व B2 प्रॉपर्टी आता फ्री होल्ड होणार. 9,000 कुटुंबांना लाभ. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर शहरातील B2 सत्ता प्रकारांमधील अडकलेल्या मालमत्ता संदर्भात काल मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला आणि आज याबाबत अधिवेशनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापुरातील B2 सत्ता प्रकारात अडकलेल्या सर्व मिळकती फ्री होल्ड करण्याचा निर्णय जाहीर केलाय. सोलापूरमध्ये B2 मध्ये असलेल्या 813 प्रॉपर्टीज ज्यामध्ये 9,000 परिवार आहे यांना आता फ्री होल्ड करण्यात आलेला आहे. सोलापुरात 813 मिळकती यामध्ये अडकल्या असून यात सुमारे 9,000 कुटुंब आणि 40,000 लोकसंख्या बाधित आहे. त्यांच्या मालमत्ता आता स्वतःच्या नावावर होणार आहेत. याचा सर्वात मोठा फायदा सोलापुरातील जुनी मिलचाळ, लक्ष्मी विष्णू मिलचाळ, NG मिलचाळ यांना होणारच आहे. शिवाय अनेक मोठ्या व्यक्तींच्या प्रॉपर्टी देखील B2च्या अडचणींमुळे रखडल्या होत्या. आता या मिळकतींवरील B2 हा सत्ता प्रकार काढण्यात येणार असून त्यांना 1989च्या रेडी रेकनर दराच्या अवघ्या 2.5% मूल्य भरून त्यांच्या मालमत्ता स्वतःच्या नावावर करता येणार आहेत. पूर्वी हीच रक्कम तब्बल 40% होती आणि प्रक्रिया देखील किचकट होती. आमदार देवेंद्र कोठे यांनी सातत्यानं पाठपुरावा करून शासन दरबारातून कित्येक वर्षांचा हा प्रश्न सोडवला आहे. हा निर्णय झाल्यामुळे महापौर विनायक कोंड्याल तसंच त्यांच्या समर्थक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा केला. विशेष म्हणजे अधिवेशनात चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या चिकाटीचे आणि पाठपुराव्याचे कौतुक केलं. हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे आणि निर्णयाच्या मागे किती लागायचं, एखादं काम करून घेण्याकरता किती पाठपुरावा करायचा याचं उत्तम उदाहरण त्या भागाचे आमदार देवेंद्र कोठे आहेत. मी देवेंद्र कोठेंचा आभार मानतो की निवडून आल्याबरोबर त्यांनी या ठिकाणी हा प्रश्न सरकारकडे लावून धरला आणि आज या ठिकाणी या प्रॉपर्टी फ्री होल्ड करण्यामध्ये देवेंद्र कोठेजी यांचं खूप मोठं योगदान आहे. तर कोठे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांचे आभार मानले. आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती केल्यानंतर बावनकुळे साहेबांनी ह्या विषयी लक्ष घातलं. 2.5% वरती आम्हाला हे काम करून दिल्यामुळं आणि विशेषतः सोलापूरचे आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब सुद्धा सातत्याने यासाठी पाठपुरावा करत होते आणि यातनं साहेब निश्चितच अनेक दशके रखडलेला हा विषय मार्गी लागलाय. आज संध्याकाळी 6च्या रिपोर्टनुसार उजनी धरणात दौंडमधून येणाऱ्या पाण्याची आवक घटली. आता येऊ लागलं 57,760 क्युसेक पाणी. धरणातील पाणीसाठा पोहोचला 37%वर. सोलापूर शहरातील उड्डाणपुलाच्या भूसंपादन संदर्भात मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली बैठक. आजवर भूसंपादनासाठी 96 कोटी रुपये खर्च. आता 15 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी. भूसंपादन प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्यासंदर्भात विविध विभागांना दिले आदेश. उजनी धरणातील जैवविविधता संवर्धन आणि परिसरातील स्थानिकांच्या उपजीविकेसाठी मित्रा संस्थेकडून 16 कोटी रुपये देणार. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची माहिती. श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा 18 जुलै रोजी येणार सोलापूर शहरात. या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झाली आढावा बैठक. स्वच्छता, रस्ते, प्रकाश व्यवस्था, पाणी, आरोग्य व सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. अरबाज शेख उर्फ सैराट चित्रपटातील सल्ल्याच्या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासनानं सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलमधील मेडिकल दुकान केलं सील. रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषधं घेण्याची केली जात होती सक्ती. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. सोलापुरातील B2 सत्ता प्रकार आता फ्री होल्ड करण्याची विधानसभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा करताच सोलापुरातील आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यालयासमोर महापौर विनायक कोंड्याल, नगरसेवक विनोद भोसले, देवेंद्र भंडारे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी नगरसेवक दीपक राजगे, बिज्जू प्रधाने आदींनी केला जल्लोष साजरा.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनानं पंढरपुरात 68 आस्थापना केली सील आणि 105 ठिकाणचे नमुने तपासणीसाठी घेतले. आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपुरात 3 रस्ता चौक या ठिकाणी होणार आरोग्य शिबिर. सदाशिव पडदुणे यांची नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केली नियुक्ती. टीईटी विरोधात विविध शिक्षक संघटनांनी आज सोलापूर झेडपीवर काढला मोर्चा. टीईटी परीक्षा रद्द करा तसंच शिक्षकांची अशैक्षणिक कामं रद्द करण्याची केली मागणी. रद्द करा, रद्द करा, टीईटी परीक्षा रद्द करा, रद्द करा, रद्द करा, टीईटी परीक्षा रद्द करा. सोलापूर शहरातील होडगी रोड ते विमानतळ या रस्त्यावर एका बाजूनं सिमेंट रोडचं काम झालं पूर्ण. आता दुसरी बाजू सुरू करणार. वाहतुकीची मोठी समस्या. आसरा चौकातून डीमार्टकडे जाणारा रस्ता केला बंद. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राईड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी 2 वाजता नियोजन भवनात होणार जिल्हा नियोजन समितीची बैठक. कोणते निर्णय होणार याकडे लागलं लक्ष. अवघ्या 6 दिवसात उजनी धरणात वाढले 54% एवढी पाणी. -58 वरून पाण्याची पातळी पोहोचली +35%. पुण्यात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दाखल. पुण्यातील संचेती चौकात दोन्ही मानाच्या पालख्यांना मानवंदना. विठुरायाचा गजर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईसाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूल व्यवस्थापन आराखडा केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 3 फुटांची वाढ. पावसाचा जोर कायम असल्यानं पाणी पातळी वाढण्याची शक्यता. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन. शुभमंगल सावधान. VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. भेटीचं कारण गुलदस्त्यात. देवेंद्र फडणवीस, शिंदे, रवींद्र चव्हाण, राहुल नार्वेकर यांची एकत्रित बैठक. बैठकीला येण्यापूर्वी शिंदे, चव्हाण यांचा एकाच गाडीतून प्रवास. राजकीय चर्चांना उधाण. पालखी सोहळ्यासाठी पुणे प्रशासन सज्ज. पालखी सोहळ्यानिमित्त 12 जुलैपर्यंत वाहतुकीत बदल. शरद पवार गटाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा. ठाकरे गटानंतर आता शरद पवार गट देखील फुटणार. पवार गटाचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ.